पाण्यामध्ये आपण पोहत असतो, समजा विहिरीमध्ये किंवा नदीमध्ये, त्यापेक्षा समुद्र पाण्यामध्ये पोहणं अत्यंत सोपं आहे. का सोपं आहे या प्रयोगाच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. कोणतीही वस्तू आपण आकाशामध्ये फेकल्यानंतर ती खालीच काय येते, तर त्याला गुरुत्वाकर्षण खाली खेचत असतं. आपल्याला एक शक्ती आहे, शक्ती आपल्याला खाली ओढत असते. म्हणून आपलं जे वजन वगैरे आहे ते गुरुत्वाकर्षण बलामुळे आपल्याला दिसत असतं. परंतु ज्यावेळी वस्तू पाण्यामध्ये आपण टाकतो त्यावेळी वस्तूला सुद्धा खालून एक फोर्स वर ढकलत असतो, प्लावक बल म्हणतो. ज्यावेळी प्लावक बल आणि गुरुत्वाकर्षण प्लावक बलापेक्षा गुरुत्वाकर्षण बल जास्त होतं त्यावेळी काय होते, वस्तू पाण्यामध्ये बुडते. आणि ज्यावेळी प्लावक बल गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त होतं त्यावेळी वस्तू पाण्यामध्ये तरंगते. आता फक्त हा साधा पाण्याचा ग्लास आहे बघा, याच्यात काय आहे का श्रेया नाही, तर याच्यामध्ये आपण आता हा लिंबू टाकू. लिंबू यात टाकतो मी. आता हा लिंबू आत पुढे का तरंगेल, आत पुढे, कारण याच्यामध्ये प्लावक बल कमी आहे, गुरुत्वाकर्षण बल जास्त आहे, म्हणून आत पुढे पुढलं का बघा. तर आता आपण काय करूया, त्या ग्लास मध्ये आपण मीठ टाकूया, जेणेकरून पाण्याची घनता वाढेल. काय वाढेल? घनता. आणि आता काय होतं बघूया, लिंबू तरंगतोय का पडतोय. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं समुद्र पाण्यामध्ये माणूस सोपा आहे आणि त्यात माणूस लवकर बुडत नाही. नदीच्या पाण्यामध्ये किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये बुडण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर हा लिंबू आपण काढूया याच्यामधून. आणि आता काठी घ्यायची गवळ्याला, आपल्याला मीठ आपण गवळ्या अगोदर. समोर येईल मला इकडे. हा लिंबू मी आता खाली सोडतोय. हा लिंबू बुडेल का तरंगेल? राईट. बघा तरंगला का? असं का झालं, तर याच्यामध्ये प्लावक बल खालून वर जो ढकलणारा फोर्स आहे तो गुरुत्वाकर्षण बल खाली खेचणाऱ्या बलापेक्षा जास्त आहे. म्हणून समुद्र पाण्यामध्ये पोहणं गोड्या पाण्यातील पाण्यापेक्षा सोपं असतं. हे ह्या प्रयोगातून आज या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद.